या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवत आहोत. खरं पाहता गोपाळराव पाटील साहेबांनी, मुंगेरे अण्णांनी, आमच्या दिग्विजयनी ते सांगितले की आज आपल्या देशभरामध्ये जर बघितलं तर देशात भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आहे, जिल्ह्यातले 10च्या 10 आमदार हे महायुतीचे आहेत. आणि त्यामुळं विकास जर करायचा असेल तर सत्ताधारी पक्षासोबतच आपल्याला जावं लागेल, सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार आपल्याला निवडून द्यावे लागतील, तरच आपल्या भागामध्ये काही निधी येऊ शकेल. एवढं तर मला वाटतं आपल्या सगळ्यालाच ज्ञात आहे. देशभरामध्ये, राज्यभरामध्ये, जिल्ह्यामध्ये एवढी मोठी सत्ता भाजपची कशामुळे आली हो? 68 वर्ष या देशावर काँग्रेसनं राज्य केलं, परंतु 68 वर्षामध्ये त्यांना जे जमलं नाही ते अवघ्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी करून दाखवलं. म्हणून देशभरामधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्ता भाजपच्या ताब्यात आहे. देशात 22 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत. कशामुळं? मी मुद्दा म्हणून आपल्याला थोड्याशा गोष्टींची आठवण करून देतो की पूर्वीच्या काळी काँग्रेसच्या मध्ये आपल्याला घोषणा ऐकायला मिळायची. एकच घोषणा आणि आपल्या सगळ्यांची आवडती घोषणा होती, लोकप्रिय घोषणा. काँग्रेसचे नेते यायचे, म्हणायचे हमें वोट दो, हम गरीबी हटाएंगे. गरीबी हटाएंगे म्हणले की आपण पाळी लावून दनादन मत टाकत होतो. परंतु आपले काही गरिबी देशातले हटवू शकले नाहीत, कारण त्यांचंच पोट भरलं नाही. काँग्रेसच्या काळात तुमच्या लक्षात असेल 2G घोटाळा, 3G घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, डेक्कन हेराल्ड घोटाळा, घोटाळ्यांची एक मालिका आणि श्रृंखला 2014 पूर्वी आपण ऐकत होतो, पाहत होतो, वाचत होतो. भ्रष्टाचारांच्या आकड्याची किळस यायला लागली होती आणि म्हणून देशातल्या लोकांनी मोदीजीच्या हातामध्ये सत्ता दिली. आणि मग मोदीजींनी काय केलं? ते नुसतं गरिबी हटाव म्हणत होते, परंतु आज जर आपण परिस्थिती बघितली तर भारत देशामधले 25 करोड लोक गरिबी आणि दारिद्र्य रेषेच्या वरती आलेले आपल्याला पाहायला मिळतील. कशामुळे आले? काय कारण आहे? तुम्ही बघा, आता विचार करून बघा, गेले 5 वर्ष झालं कोविडच्या कालावधीपासून आपल्या देशामध्ये 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जातं. 80 कोटी लोकांना का रेशनचे पैसे द्यावे लागतात? 5 वर्ष झाले आणि पुढे 5 वर्ष ही योजना चालू राहणार आहे. म्हणजे 10 वर्ष 80 कोटी लोकांना मोफत रेशन. अख्ख्या जगामध्ये अशी योजना कुठंच नाही, फक्त आणि फक्त भारतामध्ये आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुलं दिली जातात. 3.5 कोटी लोकांना घरं दिलेले आहेत. आपलं आयुष्य निघून जाते, 2 खोल्याचं घर आपल्याला बांधता येत नाही, परंतु प्रधानमंत्री आवास योजनेत आता मुंगेरे अण्णांनी सांगितलं त्यांच्या गावामध्ये 50 घरकुलं दिलेत. 50, 2.25 लाख रुपये केंद्र सरकारच्या योजनेतून त्या योजनेला मिळतात आणि घरकुलं दिलेले आहेत. देशभरामध्ये 10 कोटी घरामध्ये शौचालय दिले. शौचालय दिले म्हणजे काय? म्हणजे 10 कोटी घरामध्ये शौचालय नव्हते. काय अवस्था होत असेल त्या घरातल्या महिलांची विचार करून बघा. काँग्रेसनं विचार केला नाही, भाजपनं, मोदीजींनी विचार केला आणि हे शौचालय दिले. 12 कोटी घरामध्ये गॅस सिलेंडर दिले. ह्याचा अर्थ काय? 12 कोटी घरामध्ये चुलीवर जेवण होत होतं, त्या घरामध्ये गॅस देण्याचं काम केलं. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जलजीवन मिशन योजना का काँग्रेसला सुचली नाही? गावागावामध्ये जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणी पोहोचलं. नुसतं गावातच नाही, वाड्या वस्त्यांपर्यंत. मळ्यात जरी कोण राहत असेल, शेतात राहत असेल, रानात राहत असेल, तिथंपर्यंत या पाईपलाईननं पाणी नेऊन त्यांना स्वच्छ आणि मुबलक पाणी देऊन त्यांनी देशभरामध्ये पाणी देण्याचं काम केलेलं आहे. कशासाठी? माझी माता, माझी भगिनी आता डोक्यावर काकेत कळशी घेऊन 1 किलोमीटर 2 किलोमीटर पाणी आणायला जाणार नाही, ही कल्पना मोदीजींची होती. का काँग्रेसलाही सुचलं नाही? अशा अनेक योजना आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहेत, वयोवृद्धांसाठी आता वयोश्री योजना आलेली आहे. वयोश्री योजनेमध्ये मोफत सगळं. कुणाला नजर कमजोर असेल त्याला चष्मे दिले जातात. दाताची बचाळीची किंमत 4,000 रुपये आहे. दाताची बचाळी दिली जाते, काठी दिली जाते, व्हीलचेअर दिली जाते.